हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचे आणि पापड, जोडी शानदार। संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर केंद्र सरकार 3 दिवसीय विशेष अधिवेशन बोलावणार असल्याची सूत्रांची माहिती। 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान विशेष अधिवेशन होण्याची शक्यता। मुंबई महापालिकेचं वादग्रस्त टेंडर मागे घेण्याचे आदेश। महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख झाल्याचा महापौर रितू तावडे यांचं स्पष्टीकरण। संभाजीनगरमध्ये 2 महिलांचं कुणबी प्रमाणपत्र ठरलं अवैध। आरक्षण प्रक्रियेवर पुन्हा प्रश्नचिन्ह। शरद पवारांच्या पक्षातील प्रवक्तेपदाच्या सर्व नियुक्त्या रद्द। प्रवक्त्यांची नव्यानं नियुक्ती होणार असल्याची शशिकांत शिंदे यांची माहिती। काँग्रेसनं केलेल्या ट्विटचा निषेध। ट्विट करून काँग्रेसनं दिवाळखोरी दाखवली तर दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नाही। सुनील तटकरेंची काँग्रेसवर जोरदार टीका। सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले। प्रमुख व्यक्तींच्या पत्रकार परिषदेमध्ये इतरांनी हस्तक्षेप करणं चुकीचं, तर धनंजय मुंडे कशामुळे बोलले हे समजून घेईन, तटकरेंनी केलं स्पष्ट। नाशिक आणि नागपुरात काँग्रेस विरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन। काँग्रेस विरोधामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। सुनेत्रा पवारांविरोधात केलेल्या टीकेचा तीव्र निषेध। संभाजीनगरातील दिक्केंच्या निवासस्थानी सीजेपी पदाधिकाऱ्यांची बैठक। 2 दिवसीय बैठकीमध्ये ठरणार पुढील रणनीती। गडकरींना E20 वादाशी जोडणारा AI निर्मित कथित आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश। मजकूर अपलोड करणाऱ्या युजरचा डेटा सुपूर्द करण्याचे सुद्धा दिले निर्देश। उजनीतील पाण्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पंढरपूरला पुन्हा पुराचा धोका। BHMS वैद्यकीय व्यावसायिकांना MMC नोंदणी देण्यास विरोध। मार्डनं पुकारलेल्या डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल। नमस्कार, मी फराह खान। तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी सुरू झालेली आहे। शिवसेना पक्ष आणि या पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कोणाचा या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे आणि या संदर्भात सुनावणी सुरू झालेली आहे। कोर्टात नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। काल सुद्धा सुनावणी होती, मात्र ही सुनावणी आजच्यासाठी पुढे ढकलण्यात आली आणि आज काय नेमकं होणार याकडे लक्ष आहे। तर मागच्या वेळेला जेव्हा सुनावणी झाली 30 जुलैला, त्यावेळेला कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केलेला होता आणि कशा पद्धतीनं निवडणूक आयोगानं जे निर्णय दिलेला आहे किंवा विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिलेला आहे त्यावरून काही प्रश्न उपस्थित केले होते। या सगळ्याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे थेट दिल्लीवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल, मागील 4 वर्षांपूर्वीचं हे प्रकरण, याच्यामध्ये अर्थात निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे, त्याच्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात सुद्धा हे सगळं प्रकरण गेलेलं होतं आणि आता सर्वोच्च न्यायालयात आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतंय? महत्वाचं म्हणजे नुकतेच सुनावणीला सुरुवात झालेली आहे। कपिल सिब्बल जे आहे युक्तिवाद करताना पाहायला मिळते आणि त्यांनी ज्या पद्धतीने हे दावा करताय की पक्ष प्रमुख म्हणून जी उद्धव ठाकरे यांची नियुक्ती झाली होती त्या नियुक्तीनुसारच एकनाथ शिंदे यांना नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। त्यासाठी त्यांनी अनेक तारखांचा उल्लेख करतात आणि खास करून 27 फेब्रुवारी 2018चा उल्लेख केला जाते। 27 फेब्रुवारी 2018 रोजी शिवसेनेच्या वतीने एक पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं होतं। जे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने रिसिव्ह केलं होतं आणि हेच पत्र त्यांच्या वेबसाईटवरती आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या। त्यामध्ये जर बघितलं आपण तर 27 ला जर बघितलं 27 फेब्रुवारी 2018 रोजी यामध्ये हे पत्र जे आहे हे पत्र त्यानुसार पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती झाली होती असं स्पष्टपणे त्या पत्रात सांगितलं। आता युक्तिवाद सध्या सुरू आहे, सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पुढे। बरोबर आहे। आणि आजचं जे प्रकरण आहे, कारण आपण बघितलेलं होतं 30 जुलैला सुनावणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जोरदार पद्धतीनं बाजू मांडलेली होती कपिल सिब्बल यांनी, तर आजच्या या सुनावणीमध्ये नेमकं कशा पद्धतीनं युक्तिवाद होऊ शकतो, कोणाला बोलण्याची संधी दिली जाऊ शकते प्रशांत?
नाही, महत्वाचं म्हणजे जर बघितलं आता युक्तिवाद कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हा युक्तिवाद सुरू आहे आणि हा युक्तिवाद झाल्यानंतर महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर यातून निश्चितपणे स्पष्ट होईल की यातून काय कशा पद्धतीने माहिती मिळते आणि सोबतच जर बघितलं तर एक प्रकारे हे स्पष्ट होईल यातून की आता या युक्तिवादाची दिशा काय असेल. पण सध्या कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू झालाय हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल. खरं आहे प्रशांत, याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. यानंतर आणखी एक ब्रेकिंग आपल्याकडे आहे, ती म्हणजे बीएमसी मधली महापौर बंगल्याच्या सुधारणेसाठी एप्रिल 2026 मध्ये 3.40 कोटी रुपये खर्च केल्यानंतर सुद्धा याच बंगल्यात सोयी सुविधांसाठी आणखी सुमारे 3 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती समोर आली होती आणि त्यावरून वाद सुद्धा झाला. दरम्यान महापौर रितू तावडेंनी आता याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. महापौर बंगल्याचा या टेंडरशी संबंध नाही असं त्यांनी सांगितलंय. याशिवाय हे वादग्रस्त टेंडरच रद्द करण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. महापौर बंगल्यावर यापूर्वीच 3 कोटींपेक्षा जास्तची रक्कम खर्च करण्यात आली आहे आणि त्याच्यानंतर आता नवीन जे टेंडर काढण्यात आलं त्याच्यामध्ये सुद्धा 3 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च केली जाणार होती अशी माहिती समोर आली आणि त्यावरून टीका होत असतानाच आता महापौरांनी याविषयी स्पष्टीकरण दिलंय. ह्याच्यामध्ये जे काही असेल नॉईस बॅरियर असतील काही असतील पण ते संपूर्ण महापौर बंगला हेरिटेज वास्तू सोडून बाकीचा सगळा परिसर तो महापौर बंगल्याच्या परिसरपासून अप टू झू राणीचा बाग हा सगळा त्यांचा विषय. हा कुठेच मेयर बंगल्यामध्ये येत नाही. आजच्या तारखेला महापौर बंगल्यामध्ये साधा खिळा पण ठोकायचं काम सुरू नाही आहे. हे जे टेंडर काढलेलं आहे ह्याच्यात कुठेही मेयर बंगल्याचा संबंध नाही. किंबहुना हा सगळा टेंडर प्रोसेस हा भायखळ्याच्या बंगल्याच्या अखत्यारीमध्ये येतच नाही. आणि असं असताना सुद्धा फक्त महापौर हे नाव जोडलं की मग ह्यांना बराच त्या ठिकाणी मायलेज मिळतो अशा पद्धतीची जी मानसिकता ही उबाटाच्या नेत्यांची आता तयार होत चाललेली. मी माझ्या अधिकाऱ्यांना असं काहीच म्हणणार नाही. या ठिकाणी अधिकारी अतिशय चांगलं आणि सक्षमपणे काम करतात आहे. थोडंसं मला वाटतं ह्याच्यामध्ये नेम ऑफ लोकेशन अँड वर्क अँड ह्याच्यामध्ये त्यांनी अनावधाने घातलं असेल जाणून बुजून. तर मला कुठे का वाटत का नाही, कारण मी ह्याची सकाळपासून माहिती घेते. तर ते म्हणाले की आम्हाला असं वाटलंच नव्हतं मॅडम, आमचे झू अथॉरिटीचं काम आहे. मी तुम्हाला आता याच्यामागे डायरेक्टर झूची सही पण दाखवलेली आहे. तर मुंबई मनपाच्या वादग्रस्त टेंडरवरून आदित्य ठाकरेंनी महापौर रितू तावडे यांच्यावर टीका केलेली होती. कोणत्याही महापौरानं इतका खर्च केला नसेल तितका खर्च सध्याच्या महापौर करतायत असं आदित्य ठाकरे म्हणाले. तर महापालिकेमध्ये प्रस्ताव कसे निघतात याचा अभ्यास आदित्य ठाकरेंनी करावा असं प्रत्युत्तर महापौर रितू तावडेंनी दिलंय. मुख्य गोष्ट हीच आहे, आपण पाहिलं असेल म्हणजे दोन्ही बाजूला 2 माजी महापौर आहेत मुंबईच्या आणि कोणी एवढा खर्च केला नसेल असा खर्च सध्याच्या महापौर करत आहेत. एक अंदाज द्यायचा तर एवढाच आहे, आमदार म्हणून आम्हाला पूर्ण मतदारसंघासाठी 5 कोटी निधी मिळतो. खासदारांना 6 मतदारसंघ विधानसभेचे जे असतात त्याचे एक लोकसभा मतदारसंघात त्या पूर्ण एक लोकसभेसाठी 5 कोटी मिळतो. आणि जो काही आता निधी महापौरांना फक्त त्यांच्या स्वतःच्या बंगल्यासाठी मिळालेला आहे तो जवळपास 5.5 कोटीचा आहे. आणि गाड्या देखील ज्या आता घेत आहेत त्या देखील 1.5-2 कोटीच्या आहेत. तर म्हणजे हा सगळा खर्च स्वतःवर कशासाठी करताय? कुठे नेमकं तुम्हाला काय दाखवायचं जगाला? महापौर बंगला काही तुम्ही वेगळं काही आता टुरिस्ट प्लेस निर्माण करणार आहात की ताजमहल बांधणार तिथे? उबाटा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सुद्धा ट्विट केले. किमान त्यांनी 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये असताना मुंबई महानगरपालिकेचे प्रस्ताव कसे निघतात यावरती तरी अभ्यास करून निदान आदित्य ठाकरेजी यांनी तरी स्टेटमेंट करायला हवं होतं. परंतु मला आता किशोरी पेडणेकर यांच्याबरोबर आदित्य ठाकरे यांच्यासुद्धा बुद्धीची कीव यायला लागली.